केंद्र सरकारने महिलांना 33% राजकीय आरक्षण देण्यासाठी आणलेले घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पुरेशा बहुमताअभावी नामंजूर झाले. विरोधकांनी याला केवळ राजकीय स्वार्थासाठी विरोध केल्याचे भाजपचे म्हणणे आहे. सोलापुरातील 4 हुतात्मा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलथे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी महिलांच्या प्रगतीला खीळ घातली असून त्यांची मानसिकता महिला विरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिलाच्या सक्षमीकरणासाठी म्हणून एक महिला आरक्षणाचं 33% आरक्षणाचं एक विधेयक आपल्या लोकसभेमध्ये आणलं होतं. आपण नेहमी बघत असतो की काँग्रेस महिला सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या गप्पा मारत असते, पण या आरक्षणाच्या निमित्ताने काँग्रेसचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे तो इथं उघड पडलेला आहे. मला काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कितीही महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या, कितीही मोठमोठी भाषणं केली, तर तुमच्या मनात जे काही आहे ह्या विधेयकाच्या, या आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने तुमचा जो चेहरा आहे तो उघडा पडलेला आहे. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिला सक्षमीकरणाचा खरा जो हा आरक्षणाचा विधेयक आणला होता, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे जे विधेयक आणलं होतं त्याला विरोध करून काँग्रेसने त्यांची नीच मानसिकता ही दाखवलेली आहे. आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधी, आमच्या खासदार यांनी देखील त्या विरोधात मतदान केले. त्या स्वतः एक महिलांना 33% आरक्षण देण्याचं जे प्रयत्न होता आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या प्रकारे महिलांसाठी न्याय देण्यासाठी हे कायदा आणलेला होता आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणलेलं होतं. पण तरीसुद्धा आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे या एक महिला असून महिलांना न्याय देण्याचं काम ते आज करू शकत नाही आहेत. तर त्यांचा विरोध टोटली होत आहे. हे जे काँग्रेसची सरकार आहे हे टोटली महिलांच्या विरोधात आज जे काम करत आहेत ते टोटली चुकीचं आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महिलांसाठी लाडकी बहीण योजना असू दे, लखपती दीदी योजना असू दे, त्यांनी महिलांना एक सन्मान म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण एक स्त्री असून, एक महिला असून, आपल्या प्रणितीताई शिंदे ह्या एक महिला असून सुद्धा ते विरोध करत आहे. आणि या गोष्टीचं टोटली आम्ही काँग्रेसच्या विरोधात किंवा जे काँग्रेस विरोध करत आहे त्यांच्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो.